ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2025 ताज्या घडामोडी आणि महत्त्वाचे अपडेट्स. महाराष्ट्र लोनवेअर राज्यातील बळीराजा कर्जाच्या विळाखातून मुक्त करण्यासाठी सरकारने कर्जमाफीच्या हालचालींना वेग दिला आहे. शेतकरी मित्रांनो, नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये झालेल्या घोषणेनंतर जुन्या आणि नवीन कर्जमाफी योजनांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जुन्या योजनेमधील 6.56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र लोन वेअर योजनेतर्फे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार 2019 मधील कर्जमाफीमधील म्हणजेच MJPSKY मधील पात्र असूनही लाभ न मिळालेल्या 6,56,000 शेतकऱ्यांच्या याद्या 31 जानेवारी 2026 पूर्वी अद्ययावत केल्या जातील. या शेतकऱ्यांसाठी 5,975 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 2025च्या पुरवणी मागणीमध्ये या जुन्या थकीत रकमेसाठी 500 कोटी रुपयांची तात्काळ तरतूद करण्यात आली आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, नवीन कर्जमाफी 2025-26 चे नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापना करण्यात आल्या आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, समितीचा अहवाल हा एप्रिल 2026चा पहिल्या आठवड्याचा आहे. योजनेची घोषणा कधी झाली होती तर 1 जुलै 2025 मधील अधिवेशनामध्ये झाली होती. तर ह्याचा अंतिम निर्णय कधी होणार आहे? 30 जून 2026 पर्यंत. व तसेच शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी अपेक्षित पात्र आणि निकष काय आहे तर चला सांगतो. नंबर 1 म्हणजे अल्प व अल्पभूधारक 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य आहे. 2 म्हणजे कमी मर्यादा, अंदाजे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची शक्यता आहे. व तसेच नंबर 3 म्हणजे प्रोत्साहन अनुदान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 50,000 अनुदान पुन्हा दिले जाऊ शकते. 4 म्हणजे मदत पॅकेज, अतिवृष्टीसाठी 32,000 कोटीचे विशेष पॅकेज समांतरपणे सर्व शेतकऱ्यांना राबवले जाणार आहे. तसेच या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मी याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ पूर्ण शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासारखा असणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो.